नमस्कार. उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेत आणि उन्हाळा म्हटलं की भाज्यांची खूप सारी कमतरता असते. मग अशा दिवसांमध्ये भाजी काय बनवायची हा खूप जणांना प्रश्न पडतो. आणि या दिवसांमध्ये जास्त जेवणही जात नाही. मग काहीतरी थोडंसंच पण छान असावं, चमचमीत असावं असं वाटतं. मग अशा वेळी आपण मस्त उन्हाळ्यात भरपूर प्रमाणात मिळतं त्या ताकापासून आज मस्त कढी पकोडा बनवणार आहोत. अगदी छान कढी जी थोडीशी आंबट गोडसर असेल आणि सोबत मस्त कांद्याचा भजी ज्याला आपण पकोडाही म्हणतो. मस्त रसगुल्ल्यासारखा टम्म फुगलेला पकोडा. कढी फुटू नये म्हणून अगदी छोट्या छोट्या सोप्या सोप्या टिप्स सांगितलेल्या आहेत. ही कढी तुम्ही मस्त जिरा राईससोबत खाऊ शकता. तर अगदी छोटासा कॉम्बो जो तुम्ही उन्हाळ्यामध्ये खाऊ शकता. झटपट कसा बनवायचा ते आज मी दाखवणार आहे. चला तर मग वेळ न घालवता तो कसा बनवायचा ते पाहूयात. तर कढी पकोडा बनवण्यासाठी आधी आपण पकोड्याची तयारी करणार आहोत. इथे एका बाउलमध्ये मी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. यामध्ये आपण पाव चमचा हळद घालणार आहोत. थोडेसे बारीक चिरलेले आपण मिरची घालणार आहोत. लहान मुलं खात असतील तर मिरची स्किप केली तरीही चालेल. 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर घालणार आहोत. अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा आपण इथे धनेपूड घालणार आहोत आणि अर्धा चमचा आपण यामध्ये गरम मसाला घालणार आहोत. आता यामध्ये सगळे मसाले घातल्यानंतर आपण चवीनुसार थोडंसं मीठ घालणार आहोत. मिठाच्या आधी आपण ही बारीक चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर घालणार आहोत. कोथिंबीरीने आपला जो पकोडा म्हणजे जी भजी आहे त्याला खूप छान चव येते. मीठ घातल्यानंतर आता इथे मी 2 ते 3 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे ते घालणार आहे आणि आधी व्यवस्थित हे बेसन पीठ पाणी न घालता या सगळ्या कांद्याला मिसळून घेणार आहे. कांद्यामध्ये आपण मीठ घातल्यामुळे कांद्याला पाणी सुटतं, त्यामुळे आधी पाणी टाकायचं नाही. आता जेवढं लागेल तेवढंच थोडं थोडं पाणी घालून आपण हे भज्याचं पीठ भिजवून घेणार आहोत. तर जास्त पाणी न घालता आपण हे भजी जे आपण कांदा भजी बनवतो, खेकडा भजी बनवतो त्याप्रमाणे बनवणार आहोत. तर जास्त पाणी न घालता आपण ही भजी बनवून घेणार आहोत. तर अगदी थोडंसं पाणी घालून मी हे भज्याचं पीठ मिळवून घेतलेलं आहे. जास्त नाही, 2 ते 3 चमचे मला या पाण्याची गरज लागली. तर आता ही भजी छान कुरकुरीत आणि टम्म फुगलेली असावी त्यासाठी मी इथे थोडासा बेकिंग सोडा घालते. याच्या जागी तुम्ही इनोही घालू शकता. तुम्हाला नको असेल तर तुम्ही बेकिंग सोडा किंवा इनो नाही घातला तरी चालेल. थोडंसं पाणी घालून आपण हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. पीठ व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे, मिक्स झालेलं आहे. तर आता आपण याचे छान असे भजी बनवून घेणार आहोत. आता तुम्ही कांद्याचा वापर न करता नुसत्या बेसन पिठाच्याही भजी बनवू शकता. त्या प्रकारेही कढी पकोडा बनतो. तर आता इथे कढईमध्ये मी छान तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल कडकडीत गरम झालं की यामध्ये आपण नॉर्मल जशी भजी बनवतो त्याप्रमाणे भजी बनवणार आहोत. छोटे छोटे भजी घालायचे आणि मस्त ही भजी आपण कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत. तर आता ह्यामध्ये मी कांद्याचा वापर केलेला आहे. तुम्ही कांद्याचा न वापर करता नुसत्या बेसन पिठाची सेम प्रोसेसनी भजी बनवली आणि ती तळून घेतली तरीही ती खूप छान लागतात. अगदी गुलगुल्यासारखी मऊसूद होतात आणि थोडंसं इनो किंवा बेकिंग सोडा घातल्यामुळे ती जास्त फुगतात. त्यामुळं त्याला आतून छान जाळी सुटते आणि ही कढीमध्ये घातल्यानंतर खूप छान लागतात. तर अगदी लो फ्लेमवरती आपण ही भजी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत. फक्त कांदा आहे, बेसन पिठाचा आपण जास्त वापर केलेला नाही आहे, त्यामुळे ही भजी तळायला जास्त वेळ लागत नाही. कांद्याचा थोडासा खरपूस रंग झाला की आपण ही भजी काढून घेणार आहोत. जास्त वेळ ही तळून घेणार नाही आहोत, नाहीतर मग ही करपट लागू शकतात. तर 1 ते 2 वेळा आपण ही छान हलवून घेतलेली आहेत. आपल्या भज्यांचा कलर छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे. तर आता ही आपण तेल निथळून छान काढून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपण ही छान भजी बनवून घेतलेली आहेत. तर यातलं सगळं तेल निथळून घ्यायचं आणि ही भजी आपण एखाद्या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आता कढी पकोड्यामधला पकोडा तर तयार झाला आहे. आता आपण कढीची तयारी करूयात. तर इथे मोठे 2 चमचे मी बेसन पीठ घेतलेले आहे. साधारण 2 लोकांना पुरेल इतकीच मी कढी बनवणार आहे. यामध्ये आपण 1 मोठी वाटी म्हणजे जितकं बेसन पीठ घेतलं त्याच्या तिप्पट प्रमाणात आपण इथे ताक घेतलेलं आहे. तुम्ही दह्याचा वापर करत असाल तर जितकं बेसन पीठ त्याच्या दुप्पट तुम्ही दही घेऊ शकता. आता हे बेसन पीठ आपण छान या ताकामध्ये मिक्स करून घेणार आहोत. कोणत्याही गाठी ठेवायच्या नाहीत. व्यवस्थित आधी आपण हे बेसन पीठ या ताकामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून घेणार आहोत. तर साधारण अर्धी वाटी मी आत्ता पाणी घातलेलं आहे. आता सेम जी कढई आपण ज्यामध्ये भजी तळली ती कढई घेणार आहोत. त्यामध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की आता आपण इथे मोहरी टाकून घेणार आहोत. मोहरी आपण आधी छान तडतडून देणार आहोत. मोहरी जर व्यवस्थित तळली गेली नाही किंवा तडतडली नाही तर मग
जी आपली कढी आहे त्याला कडूपणा येऊ शकतो किंवा कडवट लागू शकते. मोहरी तडतडली की यामध्ये जिरे टाकून तीही तडतडून घेणार आहोत. थोडेसे लसूण आणि मिरची मी बारीक चिरून घेतलेली आहे ती आपण यामध्ये टाकणार आहोत. सोबत 3 ते 4 आपल्या कढीपत्त्याची पाने टाकणार आहोत. छान तळले गेले की यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं आणि आता यामध्ये हळद टाकणार आहोत. हळद टाकल्यानंतर हे पटकन हलवून घ्यायचं. हळद आपल्याला करपवून द्यायची नाही आहे. तर याला एक थोडीशी उकळी आली की आपण यामध्ये हे तयार केलेलं जे ताक आणि बेसन पिठाचं पाणी होतं ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आता आपल्याला हे सतत हलवून घ्यायचे. कढी आपल्याला जास्त उकळून द्यायची नसते. उकळली तर ती फुटायची शक्यता असते. त्यामुळं ही सतत हलवत घ्यायची. तर एक 2 ते 3 मिनिटामध्येच यामध्ये बेसन पीठ घातल्यामुळे ही कढी दाटसर व्हायला सुरुवात होते. तर यामध्ये गुठळ्या व्हायची शक्यता असते. त्यामुळे ही शक्यतो जास्त वेळ हलवतच राहायची. त्यामुळे यामध्ये गुठळ्या होत नाहीत. अगदी नॉर्मल अशी याला उकळी यायला लागलेली आहे. तर आपण ही पटकन एकदा हलवून घेणार आहोत. मी तुम्हाला प्रमाण दाखवते. ही थोडीशी दाटसर झालेली आहे. तर आधीच ताकामध्ये आपण सगळं पाणी न घालता अशी ही कढी उकळल्यानंतर थोडंसं पाणी घालणार आहोत. याने काय होतं, कढी फुटत नाही. तर आता ही कढी छान थोडीशी उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपण हवं तेवढं पाणी घालणार आहोत. तुम्हाला किती दाटसर किती पातळ हवी आहे त्यानुसार आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. तर इथे मी साधारण अर्धा ग्लास अजून पाणी घातलेलं आहे. तर ही कढी आपण परत हलवून घेणार आहोत. आता याला छान एक उकळी आली की मग आपण यामध्ये मीठ घालणार आहोत. तर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. मीठ आपण उशिरा घालणार आहोत त्यामुळे ही कढी फुटत नाही. तर या छोट्या छोट्या टिप्स आहेत ज्यामुळे कढी फुटणार नाही. तर आता ही व्यवस्थित आपण हलवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम लो ठेवायची. कढी शक्यतो जास्त उकळून द्यायची नाही. आता ही थोडीशी उकळी आली की यामध्ये आपण हे तयार केलेले पकोडे जे आहेत ते टाकून घेणार आहोत. सोबतच यामध्ये भरपूर सारी बारीक चिरलेली आपण कोथिंबीर टाकणार आहोत. आता समजा जर तुम्हाला जेवणासाठी वेळ असेल तर जेवणाच्या आधी एक 2 ते 3 मिनिटं कढी गॅसवरती थोडीशी गरम करायला ठेवली आणि मग पकोडे टाकले तरीही चालतील. पकोडे आधीच टाकून ठेवले तर ते भरपूर मऊसूद होतील आणि मग ते चवीला छान लागणार नाहीत. त्यामुळे थोडासा क्रंचीनेस तुम्हाला टिकवून ठेवायचा असेल तर तुम्ही जेवणार असाल त्याच्या आधी 2 ते 3 मिनिटं कढीमध्ये टाकले तरीही चालतील. आता याला 1 ते 2 मिनिटं आपण असंच उकळून घेणार आहोत आणि 2 मिनिटांनी गॅसची फ्लेम बंद करणार आहोत. तर ही थोडीशी उकळते तोपर्यंत आपण एका तडक्याची तयारी करूयात. तर इथे मी तडका पॅनमध्ये 1 चमचा तूप घेतलेलं आहे. अगदी पंजाबी चव आणायची असेल तर तुम्ही तुपाचा वापर करा किंवा मग तेलाचा वापर केला तरीही चालेल. तूप वितळलं की यामध्ये 2 लाल मिरच्या आपण घालणार आहोत आणि सोबतच 1 चमचा जिरी घालणार आहोत. जिरी आणि लाल मिरचीचा मस्त आपण तडका तयार केलेला आहे. तर जिरी छान तडतडून द्यायची. जिरी व्यवस्थित तडतडली की आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत. तर व्यवस्थित हलवून जिरी आपण तडतडून घेतलेली आहे. गॅसची फ्लेम बंद करायची. तूप थोडंसं गार होऊन द्यायचं. अगदी नॉर्मली याचा फेस कमी झाला की यामध्ये आपण 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकणार आहोत. काश्मीरी लाल मिर्च पावडर गॅस चालू असतानाच टाकली असती तर मग ती करपली असती आणि करपा वास आला असता. व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि ही तयार कढीवरती आपण मस्त तडका टाकून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता कढीला सुंदर असा कलर आलेला आहे. हळदीमुळे त्याला पिवळसर कलर आलेला आहे आणि तडक्यामुळे याला छान असा थोडासा लालसर कलरही आलेला आहे. तर आता व्यवस्थित तडका यामध्ये मिक्स करून घ्यायचा. आपला मस्त कढी पकोडा तयार झालेला आहे. प्लेटमध्ये आपण सर्व करूयात. गरमागरमच खायला घेऊयात. त्यामुळे आपला पकोडा जो आहे तो जास्त मऊही होणार नाही आणि चवीलाही खूप छान लागेल. तर तुम्ही हा कढी पकोडा जिरा राईससोबत किंवा स्टीम राईससोबतही खाऊ शकता. चपाती किंवा एखादी रोटी नान बनवलेला असेल तर त्यासोबतही छान लागतो. तर मस्त इथे मी जिरा राईसचा कॉम्बो बनवलेला आहे. अगदी सोपा जिरा राईस घरच्या घरी आपण जो कुकरमध्ये बनवतो तसा बनवलेला आहे. तर मस्त असा हा झटपट कॉम्बो तुम्हीही या उन्हाळ्यामध्ये खाऊन बघा. तुम्हालाही नक्की आवडेल. रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा. त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. पुन्हा भेटू अशीच एक झटपट रेसिपी घेऊन. तोपर्यंत थँक्यू.